नमस्कार सगळ्यांना. तर पी-एम किसान योजना व नमो सन्मान निधी योजना याबाबत एक नवीन नियम जाहीर करण्यात आलेले आहेत. तर ते नियम काय असणार आहेत? आता कसे पैसे मिळतील हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना या नवीन नियमाविषयी माहिती कळेल. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट्स येत राहतील. तर बघूयात काय आहेत पी-एम किसान योजना आणि नमो निधी योजनेमध्ये काय नवीन नियम आले आहेत. पी-एम किसान व नमो सन्मानासाठी नवी नियम 2019 पूर्वी शेती नावावर असेल तरच मिळणार लाभ. मग हा नवीन नियम आहे. तसेच 7/12वर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला घेता येणार दोन्ही योजनांचा लाभ. सविस्तर माहिती पाहूयात. पी-एम किसान व नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना शेतकरी म्हणून योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच पी-एम किसानसाठी नोंदणी करताना पती पत्नी मुलांचे आधार कार्ड जोडावे लागणार आहे. 7/12वर नाव असणाऱ्या एका व्यक्तीला या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे. म्हणजे जर तुमची खरेदी केलेली जमीन 2019 पूर्वी असेल किंवा तर तुमचं नाव 2019 पूर्वी लागलं असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. अन्यथा 2019च्या नंतर जर तुमच्या नावावर शेती असेल किंवा जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथून पुढे घेता येणार नाही. तसेच तुम्हाला किसान योजनेसाठी नोंदणी करताना तुम्हाला तुमच्या पत्नी आणि मुलांचे आधारही जोडावे लागणार आहेत. ठीक आहे. तसेच तुमचं 7/12वर नाव आहे. तुमचं 7/12वर नाव असेल तरच तुम्हाला दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे 7/12वर नाव नसेल तर ते लवकरात लवकर जोडून घ्यावे जेणेकरून तुम्हाला दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार आहे. ठीक आहे. शासनाच्या नव्या नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र शासनाने 2019मध्ये शेतकऱ्यांसाठी पी-एम किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 3 हप्त्यात 6,000 रुपये दिले जातात. तसेच आता महाराष्ट्र शासनाने ही नमो सन्मान योजना लागू केली असून राज्य सरकारकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून 3 हप्त्यात 6,000 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नी यापैकी एकाला व 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर 18 वर्षावरील मुलांना लाभ घेता येतो. पण काही पती पत्नी व 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. म्हणजे शेतकऱ्यांना पी-एम किसान योजने अंतर्गत वर्षातून 3 हप्त्यात 6,000 रुपये मिळतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यामुळे या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नीपैकी एकालाच मिळणार आहे. दोघांना मिळणार नाही आहे. तसेच तुमचं जर 2019 पूर्वी जमीन नोंदणी असेल तरच हा लाभ घेता येणार आहे. पण असं काही निदर्शनास आले की जे लोक ज्यांच्याकडे 2019 नंतर जमीन नावावर झाली आहे अशा पती पत्नीही योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच काही पत्नी असं करत आहेत म्हणजे काही महिला असं करतात त्यांचं माहेरकडे पण त्यांची जमीन नावावर आहे तर त्याच्यासाठी पण त्या अर्ज करत आहेत असं दिसून येते. हे टाळण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुमचं 2019 पूर्वी जमीन नावावर असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे इथून पुढे. नाहीतर 2019 नंतर जर तुम्हाला लाभ 2019 नंतर जर तुम्ही जमीन नावावर केली असेल तर तुम्हाला हा लाभ इथून पुढे मिळणार नाही आहे. त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल त्या पती पत्नीपैकी एकाच या योजनेसाठी पात्र असेल. शिवाय सरकारी अथवा निमसरकारी नोकरीस असेल अथवा कर भरत असेल तर अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. म्हणजे जर तुम्ही कर भरत असाल म्हणजे टॅक्स भरत असाल किंवा तसेच सरकारी किंवा निमसरकारी तुमच्या नोकरीस असाल तुम्ही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तसेच पात्र लाभार्थी शेतकऱ्याचं जर निधन झाले असेल तर वारसा हक्क नोंदणी जमिनीची नोंद झाली असेल त्या पती पत्नीपैकी एकाच योजनेसाठी पात्र असेल. ठीक आहे. म्हणजे वारसा हक्काची नोंदणी करावी लागेल जर शेतकऱ्याचं निधन झालं असेल तर. तर बघा हे आहे नवीन नियम. तर तुम्ही नक्की अप्लाय करा जर तुम्ही 2019च्या आधी तुमच्या नावावर जमीन नोंदणी असेल तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ मिळेल. 2019 नंतर जर तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. हा आहे नवीन नियम. ठीक आहे. तसंच तुम्हाला नोंदणी करता इथून पुढे पत्नीचे आणि मुलांचे आधारही जोडावे लागणार आहेत यासाठी. ठीक आहे. चला बघा नवीन नियमानुसार तुम्ही अर्ज करू शकता नक्कीच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.